102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात फळबाग लागवड आणि मिश्र पिके याविषयी नितीन शंकरराव बंतपेल्लीवार, मुक्काम वाघोली पोस्ट, सोनबर्डी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, आज आपण मुक्काम वाघोली पोस्ट, सोनबर्डी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहे प्रगतिशील शेतकरी नितीन शंकरराव बंतपेल्लीवार. चला तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आणि आज या त्यांच्या शेतावरचा आपला विषय आहे मिश्र पिके आणि फळबाग, त्याचप्रमाणे भाजीपाला लागवड. या संदर्भात ते आपल्याशी बातचीत करणार आहेत. नमस्कार नितीनजी. नमस्कार जी. नमस्कार नितीनजी, मला सुरुवातीला सांगा की तुमच्याकडे शेती किती आहे? 15 एकर आहे. अच्छा, 15 एकर शेती आहे. तर या 15 एकर शेतीमध्ये मग तुम्ही कुठले पिकं घेता? केळी आहे, भाजीपाला आहे, टमॅटो, कारली, शेंगा. अच्छा. हां, मग पराठी व मिश्र पीक आहे, अच्छा. तुरी वगैरे. तर यामध्ये मग तुम्ही जे केळी सांगितली आहे, परत भाजीपाला पण सांगितलेला आहे, मिश्र पिकामध्ये तुम्ही कपाशी वगैरे सांगितलेली आहे. तर हे पिकं घेत असताना तुमच्याकडे मग पाण्याची व्यवस्था काय आहे? आमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे. विहीर आहे ना. विहीर आहे. विहीर आहे, बोर आहे. हां. मग या विहिरीचं पाणी पुरते का? विहिरीचं पाणी नाही पुरत, बोरमधलं पुरून जाते. हो काय? हां. उन्हाळी पिकामध्ये मग सुद्धा तुम्ही भाजीपाला वगैरे घेता? नाही, उन्हाळी पिकामध्ये फक्त केळीच राहते. केळी राहते. मग केळीचं उत्पन्नाचं तुमचं व्यवस्थापन कसं असते लागवडीचं? आम्ही जून जुलैला केळीचं लागवड करतो. नंतर मग ते 11 महिन्याचं आधी पीक आहे ना. 11 महिन्यात पहिलं पीक येतं, दुसरं 18 महिन्यात येते, तिसरं आणि 24 महिन्यात येते. मग त्याला आम्ही ड्रीपद्वारे पाणी वगैरे व्यवस्थापन राहते. खत, DAP, युरिया, पोटॅश, मायक्रोन्यूट्रन्स असे खतं वगैरे देत असतो आम्ही त्यांना. बरं. तर हे जे समजा आता तुमचं केळीचं पीक आहे, तर या पिकामध्ये कुठल्या प्रकारचं तुम्ही हे जे असतंय बी किंवा त्याचे जे बेनं म्हणजे ते ऊसाचं झालं, पण त्याला काय म्हणते बा? रोप. हां, रोप वगैरे. तर हे कुठून आणता तुम्ही? आमचा रोप येतं हैदराबादवरून. हैदराबादवरून येतं. तर कसं? G9 व्हेरायटी राहते. हे आधी येत होतं 13-13.5 रुपयाला, आता 18 रुपयापर्यंत गेलं आहे. अच्छा. तर हे जे एकंदर तुमची जी केळी लागवड आहे, तर या केळी लागवडीची प्रक्रिया तुमची लागवडीपासून ते शेवट पीक निघेपर्यंत किंवा फळ येतपर्यंत ही कशी असते, हे थोडं सविस्तर सांगाल काय? लागवडीला याला नांगरणी करावं लागते 2 पावडीने. त्याला रोटावेटर करावं लागते. मग बेड टाकावं लागते. बेडमध्ये मग मिश्र खत टाकावं लागते, आपलं शेणखत टाकावं लागते. मग त्याला ड्रीप टाकून बायाच्या हातांनी खड्डे करून त्याला लावावं लागते. मग 1 ते 1.5 महिना त्याला खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करावं लागते, त्याची खूप देखभाल करावं लागते. मग ते एकदा 1.5 महिन्याचं पीक झालं की थोडं टेन्शन कमी होऊन जाते आमचं. त्यावर मग काही किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव वगैरे होतो? हा, येते ना. फंगीसाईड येते त्याच्यावरती आणि किडा पण येऊ शकते. खोडकिडा म्हणून येते एक. मग त्याच्यावरती आम्ही प्रयोग करतो. एकटरा, तुमचं कोराझन,
कॉम्प्युटर असं मारून त्याला मग आम्ही नियंत्रित करतो. बंची टाप सारखा रोग येतो, हां. तर त्याचं नियंत्रण वगैरे कसं करता तुम्ही? नियंत्रण काय नाही, आपण हेच मारून औषधी मारता. हां. आणि जे केळीची जे समजा लागवड आहे, तर हे लागवड करताना कुठल्या प्रकारच्या जातीची तुम्ही निवड करता केळीसाठी? आम्ही सगळ्यात आधी G9चीच करतो. G9ची. हां. कुठून आणता ते ते बियाणं? हैदराबादहून येतं. हैदराबादवरून येतं. किती एकर केळी आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 2 एकर केळी आहे. 2 एकर केळी आहे. तर या 2 एकर केळीची जेव्हा तुमचे ते फळ काढणीस येते, तर त्यावेळेस मग तुम्ही कुठलं मार्केटला पाठवता की घरूनच जाते? आम्ही कुठल्याच मार्केटला नाही पाठवत. जे आमच्याकडे कॉन्टॅक्ट आहे, अच्छा. एक सेलूचा आहे, एक चंद्रपूरचे, असे 10-12 कॉन्टॅक्ट आहे. आम्ही त्यांना कॉल करतोय की आमचं बाग आलं आता काढण्यासाठी, तर तुम्ही या. मग ते लोक येतात, जे मार्केट रेट आहे ते मार्केट रेटने तोडून तेच घेऊन जातात. अच्छा. त्याची मग तुम्हाला पुन्हा काही खर्च करावा लागत नाही, ते येतात आणि घेऊन जातात? हो, आम्हाला काहीच खर्च करावा नाही लागत. कधी कधी काय होते की गारपीट येते, वादळ येते, तर अशा वेळेस केळी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही काय करता मग? आम्ही हे नुकसान टाळण्यासाठी त्याला कंपाऊंड राहते, गवताचं तणाचं, ते कंपाऊंड राहते, ते आम्ही कंपाऊंड करतो आणि बांबू लावत असतो फळ आल्यानंतर. आजूबाजूला चारही भोवताल? नाही, एकच बांबू एका झाडाला लावत असतो. अच्छा. तर अशा पद्धतीचं तुमचं केळी लागवड संदर्भात आहे. तर तुम्ही सांगितलं की भाजीपाला सुद्धा तुम्ही घेता, तर भाजीपालामध्ये कुठले पिकं असते तुमच्यावाले? टोमॅटो, वांगे. अच्छा. बस. टोमॅटो, वांगे 2च घेता? मिरची वगैरे? नाही, मिरची नाही घेत, त्याला खर्च खूप असते. अच्छा, अच्छा. रोग खूप जास्त प्रकारात. किती एकरमध्ये टोमॅटो आणि मिरची असते, वांगी असते तुमचीवाली? 1-1.5 एकरमध्ये. हो काय. मग त्याला मार्केट वगैरे? पांढरकवड्याला मार्केट. पांढरकवड्याला डेली जाते की कसं काय? डेली. हो काय. मग हे तुमचं 12 महिने पीक राहते की काही मोसमानुसार राहते? 1-2 महिन्यासाठी नाही राहत. हां. एप्रिल-मे मध्ये ते तेव्हा पीक थांबून घेतात, त्यावेळेस जमीन ऊन घ्यायसाठी तुम्ही मोकळी किंवा ठेवता? टेम्परेचरमुळे ते उत्पन्न नाही होत, अच्छा. म्हणून ते थांबून देतो. अच्छा. आणि तुम्ही सोबत मिश्र पीक सुद्धा घेता असं सांगितलं, तर मग मिश्र पिकामध्ये कुठलं पीक आहे? कापूस, तूर. कापूस तुरीचं व्यवस्थापन कसं असते? कापसाचं व्यवस्थापन खूप कठीण असते. अच्छा. लावण्यापासून तर आखरी काढण्यापर्यंत, जसं आपल्या एका बाळाला सांभाळतो आपण मोठं करण्यासाठी, अच्छा. तसं कापसाचं आहे. हो काय. किती एकर कापूस असते तुमचा? 10 एकर कापूस असते. 10 एकर कापूस असते. मजूर वगैरे मिळते का मग? अडचण आहेच मजुराची. हम्म. मजुराची सगळीकडेच अडचण आहे. अच्छा. आता तणनाशक निघल्यामुळे अच्छा. खूप हां. कमी झालं. पिकाची लागवड मग तुम्ही कोण्या पद्धतीने करता? टोबून की 4 बाय असं आखाड्यानुसार करता? नाही, 5x0 वरती. 5x0 असते. त्यावर मग पाणी म्हणून ड्रीप वगैरे देतात? नाही, आम्ही कापसाला एवढं नाही, वरच्याच पाण्याने. अच्छा. वरच्या जे पाणी येईल ते पावसाचं पाणी. आणि तूर वगैरे, मग तुरीचं कसं व्यवस्थापन असते? सारखंच, पराठी आणि तुरीचं सारखंच मिश्रमध्ये एकत्रच घेता? सोयाबीन वगैरे काही लागवड? नाही, लावत होतो आधी, पिकत नाही, त्याला रेट नाही, आणि पाण्यानं सड एक पीक असल्यासारखं आहे. तो पाणी आलं काळाच्या वेळे की सडून जाणार, म्हणून ते पीक घेत. तर हे झालं तुमचं पिकासंदर्भात. तुमच्याकडे बैल वगैरे आहे का? हो, बैल आहे. बैल आहे. मग बैल त्यासोबत काही गाई म्हशी वगैरे? हो, गाई आहे. गाई आहे. दुधासाठी की कसं काय? म्हणजे घरच्या दुधासाठी. त्याचं जे शेणखत निघते, तर मग ते काय करतात? शेतामध्येच टाकतो आम्ही. अच्छा, शेतामध्येच वापरता. तर हे पीक करत असताना तुमचे काही वेगळे काही प्रयोग करण्याचे काही शेतामध्ये आहे का विचार? शेतकऱ्याला ह्या प्रयोग करण्यासाठी टाइमच नाही, पहिली गोष्ट. नाही, नवीन काही पीक पद्धती आहे, नवीन येणारं पीक आहे, जसं ऊस आहे, ऊस लागवड आहे, फळबाग आहे. पाण्याची खूप कमतरता आहे ना आमच्या एरियाला. अच्छा. पाणी भरपूर नाही, म्हणून मग ऊस, तुमचं फळबाग 12 महिने चालू नाही शकत. ऊस नाही चालू शकत. किंवा मग फळबाग आहे, आंबा लागवड आहे, पेरूची लागवड आहे, किंवा इतर काही पीक आहे, ब्रोकोली, भाजीपालामध्ये ब्रोकोली आहे, किंवा फुलशेती आहे, तर काही आहे का विचार करायचा? नाही, इकडे मार्केट नाही ना, फुलशेतीला पण मार्केट नाही. फुलशेतीला मार्केट फक्त दिवाळीच्या ते 8-15 दिवस चालतात, मग फुलशेतीला पण मार्केट नाही. अच्छा. आणि काही दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार आहे ना तसा? हो काय. दुग्ध व्यवसाय करण्याचा विचार आहे. शेतीमध्ये कोण असते मग तुमच्यासोबत काम करण्याला? मजूर असते. घरचे वगैरे? घरचे कोणीच नाही. घरचे कोणी? तुम्ही एकटं सांभाळता? एकटंच. अच्छा. शिक्षण वगैरे किती झालं तुमचं? माझं बीकॉम झालेलं आहे. बीकॉम झालेलं आहे. तर सुरुवातीपासून आवड होती शेती करायची? आवड तर होतीच म्हणा, कारण का पारंपरिक शेती आहे आमच्याकडे. वडिलोपार्जित शेती आहे, म्हणून आवड आहेच. तर नितीनजी, तुम्ही अतिशय मनमोकळे आणि शेतकऱ्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी आमच्या आकाशवाणीमध्ये शेअर केल्या, त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. नमस्कार.
मंडळी, आताच आपण फळबाग लागवड आणि मिश्र पिके याविषयी नितीन शंकरराव बंतपेल्लीवार, मुक्काम वाघोली, पोस्ट सोनबर्डी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कृषी व्यवसाय व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा याविषयी सहाय्यक प्राध्यापक अभिषेक महादेव राठोड, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आपण बघतो की आपण शेती करतो, परंपरागत असू द्या, सेंद्रिय असू द्या, शेती करतो, पण शेतीतून जो व्यवसाय निर्माण होतो त्याचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला अनेक संधी आहेत शेतकऱ्यांना आणि त्या संधीसोबतच आपला फायदा देखील आहे. तर मंडळी, याच विषयावर म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी संधी, आव्हाने आणि भविष्यातील काय दिशा आहेत या विषयावर बातचीत करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अभिषेक महादेव राठोड, सहाय्यक प्राध्यापक, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत पदव्युत्तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन संस्था चाकूर येथील हे राठोड सर आहेत. आणि राठोड सर आपल्याला सांगणार आहेत की भविष्यामध्ये कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या काय संधी आहेत, आव्हाने आहेत आणि शेतकऱ्यांना यामधून काय दिशा मिळू शकते पुढील दृष्टिकोनातून या विषयावर आपल्यासोबत सविस्तर राठोड सर बातचीत करणार आहेत. तर सुरुवातीला राठोड सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. राठोड सर, मला सांगा, आपला जो आजचा विषय आहे कृषी व्यवसाय व्यवस्थापन, नक्की याचा काय अर्थ सांगता येईल? कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही एक कृषी संलग्नित शाखेतील एक खूप महत्त्वाची एक ब्रांच ह्याला म्हणता येईल. कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय, तर ह्याला आपण इंग्रजीत ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट असं म्हणतो. तर कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे शेतीतील उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन, अर्थकारण, जोखीम व्यवस्थापन आणि निर्णय प्रक्रिया या घटकांचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे, ह्यालाच आपण कृषी व्यवसाय व्यवस्थापन असे म्हणतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर शेतात काय पिकवायचे आहेत, शेतीवर पिकवताना किती खर्च करायचा आहे किंवा कधी विकायचे आहे, कोणत्या बाजारात विकायचे आहे किंवा नफा कसा वाढवायचा आहे, हे सर्व ठरविण्याचे शास्त्र म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन. बरं, म्हणजे सरळ सरळ तुम्हाला सांगायचं आहे की आपण कृषीचा जो व्यवसाय करतोय त्यासाठी पुढे व्यवसायामध्ये काय नियोजन करायचं आहे याचं व्यवस्थापन, याचीच पूर्व नियोजन म्हणता येईल ते करायचं, म्हणजेच व्यवस्थापन करायचं असं. अगदी बरोबर. तेही म्हणजे शास्त्रीय पद्धतीने. यामध्ये मूलतः 4 टप्प्यांमध्ये आपण प्रामुख्याने ह्याचं नियोजन करतो. यामध्ये एक उत्पादनपूर्व, म्हणजे यामध्ये आपण बियाणे, खते, वित्तपुरवठा यांवरच होणारा खर्च. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये उत्पादन म्हणजे शेतीतील आपण ज्या तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन करतो किंवा शेतीमध्ये ज्या मशागती करतो तो एक मुद्दा झाला. नंतर उत्पादनानंतर त्यामधली स्वच्छता झाली किंवा ग्रेडिंग झालं किंवा पॅकिंग किंवा साठवणूक ह्या गोष्टी. आणि नंतर बाजारपेठ व प्रक्रिया, ज्यामध्ये आपण मार्केटमध्ये ऑनलाईन ह्या गोष्टी विकतो किंवा त्याची आपण निर्यात करतो, ह्या गोष्टी प्रामुख्यानं कृषी व्यवसाय व्यवस्थापनामध्ये येतात. बरं, शेतकऱ्यांसाठी या कृषी व्यवसाय व्यवस्थापनामध्ये काय संधी सांगता येईल तुम्हाला?
शेतकऱ्यांसाठी संधी. शेतकऱ्यांसाठी जर सांगायचं असेल तर असंख्य संधी आहेत, प्रचंड संधी यामध्ये शेतकऱ्यांना आहे. यामध्ये जर प्रामुख्याने सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी आता व्यवसायाकडे वळलं पाहिजे. शेतीला असं पूरक व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरू केला पाहिजे. त्यामध्ये असं प्रामुख्याने सांगता येईल की जो पहिला घटक आहे की ज्याला आपण क्लस्टर फार्मिंग म्हणतो किंवा समूह शेती ज्याला आपण संबोधतो, त्यामध्ये जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन किंवा शेतकरी उत्पादक कंपनी ह्यामध्ये संघटित होऊन लहान लहान शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपली कंपनी नोंदवून बी बियाण्यांची, खतांची आणि ह्यांची खरेदी करून ती विकू शकतात. यामुळे काय होईल की जो खर्च आहे तो 15 ते 20% त्याची कपात होईल. नंतर जे मार्केटमध्ये आहेत किंवा बाजारात आहे तर आपल्याला 10 ते 15% हा भाव अगदी जास्त मिळू शकतो. नंतर सरकारकडून विशेष अनुदान ह्या समूह शेतीला आजकाल मिळतो. त्यामध्ये केंद्र व राज्य सरकारांनी हजारो जे शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ह्या अधिकृतपणे नोंदणीकृत केल्या आहे आणि त्यांना चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या ज्याला आपण म्हणतो की स्कीम्स म्हणतो किंवा योजना म्हणतो त्यामार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करत आहेत. त्यामध्ये प्रक्रिया उद्योग झालेत किंवा दाल मिल झाल्यात, जसं आपण म्हणतो की तेल जे आपण लाकडी घाणा हे उद्योग म्हणतो किंवा दूध उत्पादन म्हणतो किंवा शेतीपालन, पशुपालन ह्या शेतीपालनामध्येच पशुपालन, मधुमक्षिका पालन, नंतर रेशीम शेती ह्या सगळ्या बाबी आपल्याला शेतकऱ्यांसाठी अवगत करून देता येईल. ह्यामुळे व्यवसायाला अधिक चालना मिळेल. बरोबर. म्हणजे जो तुम्ही सांगितलं सुरुवातीला की शेती करायची आपल्याला, पण पूरक व्यवसाय म्हणून जर आपण इतरही उद्योग करत असू तर नक्कीच भविष्यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील. अगदी बरोबर. बरं, तुम्ही सांगितलं की गट शेती म्हणजे समूह शेती केल्यानं सुद्धा आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे नफा होऊ शकतो, फायदा होऊ शकतो. पण ज्याही तुम्ही संधी सांगितल्या या संधी ठीक आहेत, पण त्यामध्ये देखील शेतकऱ्यांना मला वाटतं की समस्या जाणवतात, म्हणजे आव्हानं देखील आहेत. त्या काय सांगता येईल? आव्हानाबद्दल बोलायचं झाल्यास महाराष्ट्रातील शेतकरी तसेच विशेषतः विदर्भातील शेतकरी हे अनेक आव्हानांना सामोरे जातात, जे मी माझ्या संशोधनातून किंवा माझ्या रिसर्च फील्डमधून पाहिले आहेत. की प्रथम किंमतांची चढउतार. उदाहरणार्थ जसे आता कापसाचं जर जास्त जेव्हा मार्केटमध्ये आवक येते तेव्हा त्यामध्ये अचानक किंमतीत घसरण होते. यामुळे शेतकऱ्यांना काय होतं की आर्थिक फटका बसतो, ज्यामुळे त्यांच्यावरचे जे त्यांनी शेतीवरती खर्च केलेले आहेत यामुळे आर्थिक फटका बसतो. नंतर दुसरा जो आहे हवामान बदलाचा हा अतिशय महत्त्वाचा एक खूप मोठा आव्हान आहे, ज्यामध्ये काय होतंय की आजकाल आपण बघतोय की ओला दुष्काळ, नंतर कोरडा दुष्काळ. यावर्षी तर 40% हा ओला दुष्काळामध्ये उत्पादन कमी झाले आणि पुरेसे पीक झाले नाहीत. नंतर बघायला गेलं तर बाजारामध्ये जे आहेत हा आपण साठवणुकीची कमतरता आहे. त्यामुळे काय होते की साठवणुकीची कमतरता आणि आपले जे प्रक्रिया उद्योग आहे यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण ते एवढं पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे काय होतं की जी शेतीतील उत्पादने आहेत ती वाया जातात. हा एक खूप मोठा आव्हान शेतकऱ्यांपुढे आहे. नंतर आहे की तंत्रज्ञानाचा अभाव. बहुतेक शेतकरी जे आहेत आजकाल जे आपण ड्रोन किंवा AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत ह्याची माहिती शेतकऱ्यांना बऱ्याच ठिकाणी नाही आहे. तर ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत तर हे ॲग्री बिझनेस किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो. त्यांचं आपण जोखीम व्यवस्थापन करू शकतो. जे फ्युचर ट्रेडिंग्स आहेत किंवा क्लायमेट स्मार्ट फार्मिंग जे आहेत किंवा इरिगेशन आहेत तर आपण हे सोडवू शकतो आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन करून जे इनाम आहेत इलेक्ट्रॉनिकली नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट जे आपल्या APMCs आहेत यांना जोडतं, त्यावरती शेतकरी त्यांचा माल विकून अगदी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून तो त्याचा जो शेतीला पूरक व्यवसाय आहे हा अतिशय योग्य पद्धतीने पुढे चालवू शकतो. यामुळे काय होणार की शेतकरी कर्जमुक्त होणार, नंतर त्यांचे उत्पन्न स्थिर होणार आणि त्यांचे कुटुंबांचे पण जीवनमान उंचावणार. ही जी आव्हाने आहेत ही कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण पुरेपुरी ते कमी करू शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही जी आव्हानं किंवा ज्या समस्या सांगितल्या त्या समस्यांचं निराकरण आपण कृषी व्यवसाय व्यवस्थापनाद्वारे
ठीक करू शकतो, म्हणजे ती समस्या राहणार नाही. बरोबर. विस्तारित सांगा सर की नक्की काय काय उपाय करता येईल. यामध्ये विस्तारित जर सांगायचं झालं तर आपण शेतकरीला पूरक व्यवसाय जो आहे, शेतीला पूरक व्यवसाय म्हणतो की आजकाल जे आहेत तर शेतकरी पूरक व्यवसायामध्ये अगदी 20 जी टोटल संख्या जी आहेत शेतकऱ्यांची, तर त्यापैकी केवळ 10 ते 15% शेतकरी केवळ शेतीला पूरक असा व्यवसाय करतात. बरोबर. तर त्यामध्ये जर प्रामुख्याने बघायला गेलो तर आपण एक दुग्धपालन, नंतर शेळी व्यवसाय, नंतर मधुपालन हा जो व्यवसाय आहे हा तर आता अगदी योग्य प्रमाणात व्हायला लागला आहे, मधुमक्षिका पालन. आणि नंतर जे आहेत की ह्या ज्या गोष्टी आहेत की ह्या पारंपरिक पद्धतीने शेतकरी आजपर्यंत करत आलेला आहे. पण आपण बघतोय की केवळ शेतकरी शेतात उत्पादन करतो आणि तो बाजारपेठेत विकतो, तर हा पारंपरिक शेती व्यवसाय झाला आहे. तर ह्याला जे आहेत आधुनिक पद्धतीने जर जोड द्यायचं असेल तर प्रक्रिया उद्योगामध्ये येणं खूप मोठं अशी कलाटणी देणं आहे. बरोबर, म्हणजे प्रोसेस करणं. जर आपण एक्झाम्पल जर एक बघायला गेलो तर नाशिकमध्ये एक समूह पालन आहे, मला नाव घ्यायला आवडेल की सह्याद्री फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे, जी जवळपास 2013च्या आसपास त्यांची स्थापना झाली होती. त्यामध्ये मी बऱ्याच वेळ तिथे व्हिजिट पण दिला आहे आणि मी त्यांच्यासोबत काम पण केलं आहे. तर समूह पालनामध्ये मी बघितलं आहे की शेतकरी जेव्हा समूहाने शेती करतात, गट शेती करतात, तर 2013मध्ये जेव्हा त्यांनी सुरू केलं होतं तर 2017मध्ये त्यांचा जो ॲन्युअल इन्कम होता हा 2 कोटी रुपयांचा टर्नओव्हर होता. पण नंतर जर आताचा जो एक रिसेंट डाटा आहे की 2023चा त्यांचा डाटा आहे की त्यांचा जो फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहे ही एक 25 कोटी रुपयांच्या वर त्यांची उलाढाल आहेत. 10 वर्षात. तर ते त्यांनी नेमकं काय करतात की त्यामध्ये ते गटशेती करतात. तर सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जे आहेत त्यांच्यासोबत जवळपास 8,000पेक्षा जास्त जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर त्यामध्ये ती जे आहेत समूह शेतीमध्ये ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांना ट्रेनिंग करतात आणि काय गरज आहे मार्केटमध्ये, कशाची डिमांड आहे त्या गोष्टी तिथे पिकवल्या जातात व त्यांची जे आहेत ते निर्यात करतात. उदाहरणार्थ ते द्राक्षांमध्ये एक जवळपास 40% द्राक्ष जे आहे भारतातले ते सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत यांच्या मार्फत निर्यात होते. नंतर टोमॅटो जे आहेत, टोमॅटो प्रक्रियेमध्ये त्यांचा एक खूप मोठा वाटा आहे. जवळपास महाराष्ट्रातील 50%पेक्षा जास्त टोमॅटोवरती प्रक्रिया करून त्यांच्या प्युरीज, केचप ह्या गोष्टी बनवून ते मार्केटमध्ये विकतात, म्हणजे ते समूहाच्या माध्यमातून. तर यामुळे काय होतंय की जो लहान शेतकरी आहे तर ह्यांना काय होतंय की एक चालना मिळते, मार्गदर्शन मिळतंय आणि त्यांचा जो एक मार्गदर्शन पुरेपूर मिळाल्यामुळे त्यांचा जो उत्पादन आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होतो आणि त्यांच्या जे ते शेती करतात त्यांना असं एक छान पद्धतीनं असं आउटपुट ज्याला आपण म्हणतो ते मिळतं. नक्कीच. म्हणजे तुम्ही सांगितलं की समूहाने जर का आपण शेती करत असू तर जे मार्केटमध्ये विकलं जाते, म्हणजे जे विकतं तेच आपण पिकवू शकतो. बरोबर. आणि प्रोसेस करून आपण जेव्हा आपण एखादा पदार्थ, एखादी वस्तू प्रोसेस करून विकतोय तर रॉ मटेरियल पेक्षा त्याची किंमत नक्कीच जास्त असणार, म्हणजे फायदाच आहे असं म्हणता येईल. बरोबर. आणि जेव्हा समूहाने शेती करतो तर काय होतंय की आपण एखादा शेतकरी जेव्हा एखाद्या कृषी केंद्रावरती किंवा रिटेल शॉपवरती जातो तर त्यामध्ये जे असतो की एखाद्या प्रोडक्टचा जो प्राइस फ्लक्च्युएशन असतो किंवा त्याला जो तो जेव्हा परचेसिंग करतो एखादी साहित्य तर त्याला ते नक्कीच काय होतं की जास्त प्रमाणात त्याला MRP बेसिसवरती मिळतं. पण समूह शेतीमध्ये काय असतो की एखादी जेव्हा कंपनी आपण ऑर्डर करतो तर आपला जो ट्रेडिंग आहे किंवा आपला जो परचेसिंग आहे हा C2C म्हणजे कंपनी टू कंपनी होतो. तर त्यामुळे जे मधातले जे मिडलमॅन असतात किंवा ह्यांचा जो मिडलमॅनचा होलसेलरचा नफा होतो तो नक्कीच कमी होतो आणि एक 15 ते 20% ह्यामध्ये त्यांच्या शेतीतील कॉस्ट कट होत आहे. तर हा एक मुख्यतः मोठा फायदा आहे शेतकऱ्यांसाठी. बरं सर, मला सांगा की ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच कृषी व्यवसाय व्यवस्थापन किंवा कृषी व्यवसाय म्हणता येईल,
की आजचा जर का आपण विचार केला तर नवीन तरुणांसाठी किंवा महिलांसाठी म्हणता येईल यामध्ये काय संधी आहेत? जसं मॅम तुम्ही विचारलं की तरुणांसाठी आणि महिलांसाठी काय संधी आहे, तर संधी तर प्रचंड आहे. विशेषतः तरुणांसाठी जर बघायला गेलो तर मेक इन इंडिया, नंतर आत्मनिर्भर भारत अंतर्गत जे आहेत आपण ॲग्री स्टार्टअप जे आहेत, तर तरुण लोक काय करू शकतात की ॲग्रीटेक कंपन्यांमार्फत ते त्यांचं स्टार्टअप सुरू करू शकतात. जसे ऑनलाईन मार्केटिंगचे प्लॅटफॉर्म्स आहेत, उदाहरणार्थ बिग बास्केट आहे, निंजा कार्ट, ह्या सप्लाय चेनमधल्या ह्या ज्या प्लॅटफॉर्म्स आहेत त्यामध्ये त्यांना एक नक्कीच चांगली संधी मिळेल. नंतर बघायला गेलं तर ड्रोन फार्मिंग ही एक मोठी संधी आहे की ही काळानुसार जे बदल आहे ते आत्मसात करायला पाहिजे. तिकडे तरुणांनी ड्रोन हा व्यवसाय आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने केला गेला पाहिजे. नंतर दुसरं जर बघायला गेलं तर निर्यात, भारतामध्ये ॲग्री प्रोडक्ट्स आहेचा मोठा हा निर्यातदार आहे की आपण बघतो की भारत देश हा जो आहे की हा कृषी उत्पादनांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तर निर्यातीमध्ये हा तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. नंतर जसे की मसाले, फळ, नंतर अन्नधान्य यांमध्ये जे आहेत त्यांची निर्यात प्रक्रिया आहेत ती चांगल्या पद्धतीने पार पाडून तिथे एक मोठ्या प्रमाणात ती संधी तयार करू शकतात. नंतर जर आपण बघायला गेलो तर जसं मोठमोठ्या कंपन्या आज आहेत, यामध्ये ITC, गोदरेज, नंतर ज्या मोठ्या मोठ्या कंपन्याज आहेत त्यामध्ये ॲग्री बिझनेस मॅनेजर किंवा त्यांना ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी तिथे तरुणांसाठी मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात तिथे संधी आहे. जसं बघायला गेलो तर ॲग्री बिझनेस कन्सल्टंट, नंतर ॲग्री मार्केटिंग ऑफिसर, नंतर ॲग्री ॲडवायझरी, ॲग्री बिझनेस ॲडवायझरी ह्या क्षेत्रात प्रचंड असे तरुणांसाठी संधी आहेत. आणि आपण जर महिलांसाठी बघायला गेलो तर प्रक्रिया क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रचंड मोठी संधी महिलांसाठी तिथे आहेत की जिथे ते पापड उद्योग करू शकतात, म्हणजे गृह उद्योगांमध्ये आलं किंवा ज्या आपल्या काही भाजीपाला आहेत तर ह्यामध्ये ते काय करू शकतात की चांगल्या पद्धतीने घरी राहून ऑनलाईन मार्केटिंग त्यांचं करू शकतात. की आजकाल आपण बघतोय की इनामसारखे किंवा निंजा कार्टसारखे, बिग बास्केट ह्यांसारखे जे मोठे मोठे चांगले प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांचा ते लाभ घेऊन चांगल्या पद्धतीने ते ह्या ॲग्री बिझनेस कृषी व्यवसाय क्षेत्रात चांगल्या पद्धतीने ते आपला हातखंडा जमवू शकतात. नक्कीच सर मला सांगा की सामान्य शेतकरी या ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा कृषी व्यवसाय व्यवस्थापनाकडे त्याला वळायचं आहे तर त्यांनी काय केलं पाहिजे? सामान्य शेतकऱ्यांना आणि ह्यामध्ये मी एक ॲड करेल की तरुणांना पण. तरुणांना जर ॲड करायचं असेल तर तरुण जे शिक्षण घेतात, कृषीचं शिक्षण घेतात, तर ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा पदवी आणि पदव्युत्तर आणि पदविका ह्या तिन्ही माध्यमातून ते त्यांचं शिक्षण घेऊ शकतात. हे एक तरुणांसाठी संधी झाली. शिक्षण घेतल्यानंतर ते चांगल्या कंपन्यांमध्ये त्यांना चांगलं ॲग्री बिझनेस मॅनेजर किंवा ॲग्री बिझनेस ट्रेनी, ॲग्री बिझनेस कन्सल्टंट ह्या चांगल्या पदांवर तरुणांसाठी संधी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांसाठी जर बघायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना जे आपण KVK, आपण कृषी विज्ञान केंद्र, नंतर कृषी विद्यापीठे यांमार्फत चांगल्या आणि नवीन ट्रेंडविषयी काय होणार की ट्रेनिंग मिळणार. नंतर कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही जी एक शाखा आहे, कृषीची एक शाखा आहे, त्यामध्ये होणार की एक चांगल्या पद्धतीने कसं व्यवसाय करता येईल, त्या व्यवसायासाठी कोणत्या गोष्टींची किंवा कोणत्या बाबींची आवश्यकता आहे, नेमकं पारंपरिक शेती करताना काय चुका होतात, तर ह्या सगळ्या गोष्टींचं जो मॅनेजमेंट आहे किंवा व्यवस्थापन आहे हे आपण ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ह्या शाखेद्वारे करू शकतो. अच्छा, म्हणजे सामान्य शेतकऱ्याला प्रवेश घ्यायचा असेल किंवा आता हे ॲग्री बिझनेस सुरू करायचा असेल तर मग त्यांनी कुठे यायला पाहिजे म्हटलं? ॲग्री बिझनेस जर शेतकऱ्यांना सुरू करायचा असेल तर आज काय होते की मोठे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत किंवा जसं आमचं महाविद्यालय काय करतो की शेतकऱ्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. त्यांना जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आमच्याकडे जर किमान 25 जर शेतकरी आलेत तर त्यांना कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे आणि
त्या व्यवसायाबद्दल त्यांना काय जाण आहे आणि त्या मार्केटची डिमांड काय आहे याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि आजकाल आपण बघतोय की मोठे मोठे मॅनेज नॉर्म्स नंतर नियम ह्या ज्या मोठ्या मोठ्या ज्या कृषी व्यवसायाशी रिलेटेड किंवा संबंधित संस्था आहेत यांमध्ये काय होते की एक्झॅक्टली एका जागेची डिमांड काय आहे, तो शेतकरी नेटिव्ह कुठला आहे, तो शेतात काय पिकवतो, तर त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती त्याला असं चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग दिलं जातं. हा जो आहेत का हा 3 ते 2 महिन्यापर्यंतचा हा कालावधी ह्या ट्रेनिंगचा असतो. यामध्ये शेतकऱ्यांना जसा वेळ मिळतो त्यामध्ये तो काय होतो की शेतकरी त्या कोर्सला ते रजिस्टर्ड करू शकतात. आमच्याकडे आता बरेचसे असे विद्यापीठांमध्ये कोर्स आहेत की ज्यामध्ये आम्ही शेतकऱ्याला त्यामध्ये ट्रेनिंग देतो किंवा त्यांना शेती कशी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन करतो. तर ते तिथे येऊन ते मार्गदर्शन घेऊ शकतात आणि त्यांना कशी पुढे वाटचाल करायची आहे याचं ते आमच्याकडे जे ॲडवायझरी अलॉट केलेले असतात त्यानुसार ते पुढील व्यवसाय ते करू शकतात. नक्कीच सर. सर शेवटी जाता जाता मला सांगा की कृषी व्यवसाय व्यवस्थापनामध्ये तुम्हाला आणखी काय सांगता येईल? शेवटी जाता जाता मी एवढंच सांगेल की कृषी व्यवसाय व्यवस्थापनाच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत किंवा मला एवढंच सांगेल की शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळावं आणि शेतीला पूरक असा व्यवसाय शेतकऱ्यांनी सुरू करावा. त्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा आत्मसात त्यांनी केला पाहिजे. नवीन शेती पद्धतीसाठी त्यांनी आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे किंवा ज्या कृषी विज्ञान केंद्र आहेत किंवा कृषी विद्यापीठं आहेत यांच्यामार्फत त्यांनी ते शिक्षण घेतलं पाहिजे आणि उद्योजकतेकडे त्यांनी वळायला पाहिजे असं शेतकऱ्यांना माझं आवाहन राहील. नक्कीच सर. म्हणजे पारंपरिक तर शेती करायचीच आहे, सोबतच आपल्याला पूरक व्यवसाय करायचा आहे, व्यवस्थापन करायचं आहे एखाद्या व्यवसायाचं. नक्कीच सर. सर आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने भगिनींच्या वतीने मी आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. मंडळी, आताच आपण कृषी व्यवसाय व्यवस्थापन, शेतकऱ्यांसाठी संधी, आव्हाने आणि भविष्यातील दिशा याविषयी सहाय्यक प्राध्यापक अभिषेक महादेव राठोड, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.